इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. वाशी तालुक्यातील साखरपुडा झालेल्या नववधू वराचा राष्ट्रीय सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी 6च्या सुमारास रत्नापूर पाटीजवळील वळणावर घडली. या घटनेमुळे संपूर्ण वाशी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिंगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिंगारे वय 25 आणि इजोरा येथील सध्या मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण वय 23 यांचा गेल्या रविवारी मांजरसुंभा येथील कन्हैया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता. 4 दिवसांपूर्वी आनंदाच्या वातावरणात पार पडलेल्या या समारंभानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. दरम्यान अक्षया हिची लातूर येथे महापारेषणची परीक्षा असल्याने ती रविवारी पहाटेच वाशी येथील घरची टाटा नेक्झॉन क्रमांक MH25 BF 5064 या वाहनातून निघाली होती. वाहनात अक्षय रामभाऊ शिंगारे आणि चालक अक्षय यादव शिरसाट हेही होते. रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोल नाका येथील कमानीला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातात अक्षया आणि अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रत्नापूर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. जखमी चालकाला 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.